नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. आज आपण चर्चा करतोय आता 10वी गणित भाग 1 वरती प्रकरण 5 संभाव्यता. बोर्ड परीक्षेच्या अनुषंगाने आणि तुमच्या शाळेतली जी पूर्व परीक्षा आहे या सगळ्या परीक्षांच्या अनुषंगाने इम्पॉर्टंट रिव्हिजन मित्रांनो. असे प्रश्न की ज्या प्रकारचे प्रश्न बोर्डाची परीक्षा असू द्या किंवा तुमची सहामाही परीक्षा असू द्या किंवा शाळेतली पूर्व परीक्षा असू द्या, प्रत्येक परीक्षेला ज्या पद्धतीने प्रश्न विचारले जातात तर ते सगळे प्रश्न आज आपण बघणार आहोत. तर जाऊयात पटकन पुढे जाण्याच्या अगोदर एक छोटीशी रिक्वेस्ट आहे मित्रांनो, जर तुम्ही नवीन असाल आपल्या चॅनलवर आणि अजूनपर्यंत तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन सुद्धा दाबा, जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल. तर चला जाऊयात पटकन पुढे. तर बघा मित्रांनो, या ठिकाणी पुढे जाण्याच्या अगोदर आणखी एक इम्पॉर्टंट गोष्ट आहे की तुम्हाला जर गणितामध्ये आणि इतर सगळ्या विषयांमध्ये चांगले मार्क मिळवायचे असतील तर प्रश्नपत्रिकांचा सराव खूप महत्वाचा असतो आणि तुमच्याकडे प्रश्नपत्रिका असणं हे सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे. प्रश्नपत्रिका नसतील तुमच्याकडे सगळ्या विषयाच्या सगळ्या वर्षांच्या तर काळजी करू नका. आपण सगळ्या विषयांच्या सगळ्या वर्षांच्या प्रश्नपत्रिकांच्या पीडीएफ फाईल तुमच्यासाठी फ्री मध्ये अवेलेबल करून दिलेल्या आहेत. तर या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये मी लिंक दिले, त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही सगळ्या प्रश्नपत्रिकांच्या पीडीएफ डाउनलोड करू शकता एकदम फ्री मध्ये. त्याचबरोबर सगळ्या विषयांच्या नोट्सची सुद्धा लिंक दिले आणि आपला व्हॉट्सअपचा जो ग्रुप आहे, व्हॉट्सअपचा चॅनल आहे, त्याची सुद्धा लिंक दिले. त्या लिंकवर क्लिक करून आपला व्हॉट्सअपचा चॅनल जो आहे तो व्हॉट्सअपचा चॅनल फॉलो करा, जेणेकरून व्हॉट्सअपवरती सुद्धा खूप इम्पॉर्टंट माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल. तर चला जाऊयात पुढे. तर मित्रांनो, सगळ्यात पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे संभाव्यता प्रकरणाला सुरुवात करण्याच्या अगोदर तुम्हाला सगळे जे काही नमुना अवकाश आहेत ते माहिती पाहिजे. जसं की एक नाणं फेकला असता HT हा नमुना अवकाश असतो, दोन नाणी फेकले असता HH, HT, TH, TT हा नमुना अवकाश असतो. नमुना अवकाश म्हणजे काय माहितीये का? समजा एक मी नाणं फेकलं तर मला जास्तीत जास्त किती संभाव्यता आहे, म्हणजे जास्तीत जास्त काय होऊ शकतं? एक तर छापा पडेल आणि काटा पडेल. जास्तीत जास्त शक्यता, सगळ्या शक्यता म्हणजे H आणि T म्हणजे छापा आणि काटा पडेल या दोन शक्यता आहेत एक नाणं फेकलं तर. तर त्या जास्तीत जास्त शक्यता, सगळ्या शक्यता ज्या आपण लिहितो त्या त्याला आपण नमुना अवकाश म्हणतो. इंग्लिशमध्ये त्याला सॅम्पल स्पेस म्हणतात. जसं दोन नाणी फेकल्यावर बघा, दोन नाणी फेकल्यावर एक तर दोन्ही नाण्यांवर छापा पडेल किंवा पहिल्यावर छापा दुसऱ्यावर काटा किंवा पहिल्यावर काटा दुसऱ्यावर छापा किंवा दोघांवरती काटा पडेल. तर या चारच शक्यता आहेत मित्रांनो. या सगळ्या शक्यता जेव्हा आपण लिहितो तो झाला नमुना अवकाश. म्हणजे इथं तुम्हाला नंबर ऑफ एस किती मिळणार आहे? 4 मिळेल. त्याच्यानंतर तीन नाणी फेकल्यावर HHH, HHT, HTH, THT, STT, THT सॉरी HTH, THH, STT, THT, त्याच्यानंतर TTH आणि इथं आपल्याकडे T आणि T आहे. म्हणजे या ठिकाणी लक्षात घ्या, तीन नाणी फेकल्यावर हा नमुना अवकाश आहे. त्याच्यानंतर एक फासा फेकला. एक फासा ज्यावेळेस आपण फेकतो सापशिडीतला ठोकळा, त्यावेळेस आपल्याला काय मिळतं? एक तर 1 मिळेल, 2 मिळेल, 3 मिळेल, 4 मिळेल, 5 मिळेल, 6 मिळेल, 6 मिळेल. 6 पर्यंतचेच आकडे, 1 ते 6 पर्यंतचा कुठला तरी तुम्हाला आकडा मिळणार आहे. त्याच्यामुळे हा एक फासा फेकल्यावरती तुम्हाला नमुना अवकाश मिळणार आहे 1 ते 6 पर्यंतचे आकडे. इथं नंबर ऑफ इयर्स जो आहे तो आपल्याकडे 6 असणार आहे. तर हे काय मी जास्त एक्सप्लेन करत बसत नाही, हे सगळे नमुना अवकाश तुम्हाला माहिती पाहिजे. दोन फासे फेकल्यावरती नमुना अवकाश काय मिळतो? तर 36 या ठिकाणी तुम्हाला शक्यता मिळतात. त्याचबरोबर इतरही नमुना अवकाश आहे, जसं की एका खोक्यामध्ये 1 ते 15 तिकीट लिहिलेली कार्डे आहेत. तर त्यातलं एक कार्ड जर यादृच्छिक पद्धतीने आपण काढलं तर तर त्याची अमुक अमुक घटनेची संभाव्यता काढा. मग तिथे तुम्हाला नमुना अवकाशमध्ये 1 ते 15 पर्यंतचे कार्ड आहेत. तर 1 ते 15 पर्यंतचे आकडे तिथे नमुना अवकाशामध्ये येतील. तर आता आपण प्रत्यक्षात असे काही प्रश्न बघूयात की जे प्रश्न परीक्षांना येऊन गेले होते. तर आता या ठिकाणी बघा, खालील पर्यायापैकी कोणती संभाव्यता असू शकणार नाही. इथे ऍक्च्युली 2/3 आहे, लक्षात घ्या. या प्रश्नामध्ये पहिला जो या ठिकाणी मुद्दा आहे तर इथे 2/3 आहेत. नुसते 3 नाही तर इथे 2/3 आहे. तर एक लक्षात घ्यायचं, संभाव्यता ही नेहमी 0 ते 1 च्या दरम्यान असते. संभाव्यता कधीही 0 पेक्षा कमी नसणार, म्हणजे निगेटिव्ह मध्ये नसणार. आणि संभाव्यता ही नेहमी 0 पेक्षा एकापेक्षा जास्त नसणार आहे. ती 1 आणि 0 यांच्या मध्येच असणार आहे. म्हणजे 1.5, 2, 3, 10 अशी कधी संभाव्यता नसणार आहे. तर खालीलपैकी कुठली संभाव्यता असू शकणार नाही. आता 3/2चा जर 2/3चा जर तुम्ही विचार केला, 3ने जर तुम्ही 2ला जर तुम्ही भागलं तर बघा, एक 0 घेतला, एक पॉईंट घेतला, 3 * 18, परत 20तून 18 गेले 2, एक 0 घेतला, परत 3 * 18, 0.66 जर तुम्ही म्हटलं तर 0.66 ही जी संख्या आहे ती 1 आणि 0च्या मध्ये आहे. 0 पेक्षा मोठी आणि 1 पेक्षा लहान, म्हणजे ही संभाव्यता आहे. आता 1.5 ही संभाव्यता नसणार आहे, कारण 1.5 ही 1 पेक्षा मोठी आहे. हा आकडा 1 पेक्षा मोठा आहे, म्हणजे ही संभाव्यता नाही. तुमचा हा ऑप्शन बरोबर असणार आहे.
0.7 सुद्धा संभाव्यता नसणार आहे. तुम्ही म्हणाल सर इथं 15%, 15 तर एकापेक्षा किती मोठे आहेत, तरी सुद्धा ही संभाव्यता आहे असं का म्हटलं जातं? कारण 15% म्हणजे काय, 15%चा अर्थ काय होतो, 15/100, 100 पैकी 15, मग 15/100 केलं की 0.15 ही संख्या 1 आणि 0च्या मध्ये येते. हा प्रश्न बोर्डाच्या परीक्षेला आतापर्यंत 2 वेळा येऊन गेलेला आहे. आणखी एक लक्षात घ्या, इथं आपल्याला प्रश्न विचारलाय खालीलपैकी कोणती संभाव्यता असू शकणार नाही, किंवा कधी कधी उलटा प्रश्न येईल की खालीलपैकी कोणती संभाव्यता असू शकेल. मग 3 संभाव्यता नसतील, 1 संभाव्यता असेल. तर या 1 मार्काचा जो प्रश्न आहे, 1 मार्काचा हा, तो सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे, कारण आपल्या सगळ्यांसाठी 1-1 मार्क महत्वाचे आहेत. 1 मार्कापासून 4 मार्काच्या प्रश्नापर्यंत आपण बघणार आहोत आज. ठीक आहे, पुढे बघा. पुढचा एक प्रश्न आहे, एक फासा फेकला असता फेकला तर वरच्या पृष्ठभागावर 2 पेक्षा लहान संख्या असण्याची संभाव्यता काढा. आता एक फासा जर का मी फेकला, एक फासा म्हणजे काय, एका फास्यावरती नमुना अवकाश काय असणार आहे बाबा, 1 2 3 4 5 6, म्हणजे नंबर ऑफ एस, म्हणजे नमुना अवकाशामधल्या घटकांची संख्या किती बाबा, 6. म्हणजे एक जर फासा फेकला तर 1 ते 6 पर्यंतचे आकडे तुम्हाला मिळणार आहे, म्हणजे इथं नंबर ऑफ एस बरोबर आपल्याला 6 असणार आहे. आता मला जी घटना दिली, आता या ठिकाणी घटनेचा जर विचार केला तर घटना आपल्याकडे काय ए आहे, तर ती घटना काय, की वरच्या पृष्ठभागावर 2 पेक्षा लहान संख्या असणे, 2 पेक्षा लहान संख्या असणे, लहान संख्या असणे, 2 पेक्षा लहान संख्या असणे. ओके, तर 2 पेक्षा लहान संख्या असणे. आता 2 पेक्षा लहान संख्या कुठली बाबा, तर बघा ए बरोबर 2 पेक्षा लहान संख्या. आता इथं आपल्याला म्हटलंय 2 पेक्षा लहान संख्या ती नमुना अवकाश मधून शोधून आपल्याला लिहायची. ज्यावेळेस तुम्ही घटना लिहिता, ती जी घटना आहे ती घटना कुठून शोधावी लागते, नमुना अवकाश मधून शोधून आपल्याला घटना लिहायची. नमुना अवकाश बाबा काय, 1 2 3 4 5 6, मग याच्यामध्ये 2 पेक्षा लहान संख्या काय, एकच आहे. म्हणजे तुमच्याकडे नंबर ऑफ ए बरोबर काय आला, 1 आला. नंबर ऑफ ए 1 आहे. मग आता याची संभाव्यता म्हणजे काय, पी ऑफ ए. पी ऑफ ए काय बाबा, नंबर ऑफ ए भागिले नंबर ऑफ एस. नंबर ऑफ ए 1 आहे आणि नंबर ऑफ एस किती, 6, म्हणजे ही संभाव्यता 1/6. 1/6 डी ऑप्शन करेक्ट आहे. तर अशा प्रकारे असा प्रश्न सुद्धा आपल्याला येऊ शकतो. तर आता आपण थोडंसं पुढे जाऊयात, पुढचा प्रश्न बघू. पुढचा बघा, पुढचा एक आपल्याकडे प्रश्न आहे की जर पी ऑफ ए बरोबर 1/5, बघा बरं का, पी ऑफ ए बरोबर आपल्याला दिलं 1/5, नंबर ऑफ ए बरोबर 2 आहे, तर नंबर ऑफ एस आपल्याला काढायचंय. आतापर्यंत बोर्डाच्या परीक्षेला 2 वेळा हा प्रश्न येऊन गेलाय. मग आता इथे बघा, पी ऑफ ए काढायचं सूत्र असतं, संभाव्यता काढायचं सूत्र काय, नंबर ऑफ ए भागिले नंबर ऑफ एस, हे संभाव्यता काढायचं सूत्र आहे. आता याच्यात किमती टाकू, पी ऑफ ए किती, 1/5 आहे, माहिती लिहायचं 1/5 बरोबर नंबर ऑफ ए भागिले नंबर ऑफ एस. नंबर ऑफ ए 2 आहे आणि भागिले नंबर ऑफ एस या ठिकाणी लिहिलं. आता तिरकस गुणाकार करा, नंबर ऑफ एस गुणिले 1 नंबर ऑफ एस बरोबर 5 2 10, नंबर ऑफ एस किती, 10, तर ए ऑप्शन करेक्ट आहे. तर असा प्रश्न सुद्धा येईल. कधी कधी काय दिलं जाईल की बाबा नंबर ऑफ ए दिलं जाईल, नंबर ऑफ एस दिलं जाईल आणि सांगितलं जाईल पी ऑफ ए काढा. कधी कधी पी ऑफ ए दिलं जाईल आणि नंबर ऑफ एस दिलं जाईल, सॉरी, पी ऑफ ए आणि नंबर ऑफ एस दिलं जाईल, सांगितलं जाईल नंबर ऑफ ए काढा. तिघांपैकी कुठल्याही 2 गोष्टी दिल्या जातील आणि एक गोष्ट काढायला सांगितली जाईल. तर अशा प्रकारे आपल्याला हे सगळं कॅल्क्युलेट करता आलं पाहिजे. पुढचा बघा एक प्रश्न आहे. पुढचा प्रश्न काय आहे बाबा, बघा या ठिकाणी 2 नाणी एकाच वेळी फेकली असता त्या घटनेसाठी नमुना अवकाश लिहा. मित्रांनो बघा, 2 नाणी जर मी फेकली तर नमुना अवकाश काय असतो बाबा, छापा छापा, त्याचबरोबर छापा काटा, काटा छापा, काटा काटा. तर नंबर ऑफ एस माझ्याकडे किती आलं, 4 आलं. म्हणजे जर तुम्ही 2 नाणी जर का एकाच वेळेस फेकली तर नंबर ऑफ एस बरोबर 4. प्रश्न 2 वेळा आलाय, सप्टेंबर 2021, मार्च 2021. याचबरोबर असाही प्रश्न येऊ शकतो, एक नाणे फेकले असता, एक नाणे फेकले असता, याची सुद्धा तुम्ही याचा सुद्धा नमुना अवकाश लिहायला सांगितलं जाऊ शकतो, किंवा 3 नाणी फेकली असता असा सुद्धा आपल्याला एखादा प्रश्न येऊ शकतो. 3 नाणी फेकली असता असा सुद्धा प्रश्न येऊ शकतो. तर या प्रश्नांच्या सुद्धा आपल्याला तयारीत राहणं खूप गरजेचं आहे. लक्षात आलं? आता थोडं पुढे जाऊयात. बघा पुढचा प्रश्न, एक फासा फेकला असता या घटनेचा नमुना अवकाश आणि त्यातील नमुना घटकांची संख्या लिहा. बघा, एक फासा फेकला असता, तर ती घटना या ठिकाणी आपल्याला दिसत नाहीये. एक फासा फेकला या घटनेचा नमुना अवकाश. ओके, नमुना अवकाश लिहायचा, एक फासा फेकला असता. बघा, एक फासा फेकला असता, एक फासा, मासा नाही, एक फासा फेकला असता, फेकला असता, असता, एक फासा जर फेकला तर नमुना अवकाश काय असणार आहे, 1 2 3 4 5 6. 6 एक फासा जो आहे, फासा म्हणजे सापशिडीतला ठोकळा.
ज्यावेळेस आपण साप शिडीतला ठोकळा वर फेकतो त्यावेळेस मला काय मिळणार आहे, निष्पत्ती काय पडेल? 1 पडणार, 2 पडणार, 3 पडणार, 4 पडेल, 5 पडेल, 6 पडेल. 1 ते 6 पर्यंतचे जे आकडे आहेत त्यापैकी काहीतरी आपल्याला मिळणार आहे. तर म्हणून S बरोबर 1 2 3 4 5 6. मग इथं नंबर ऑफ S बरोबर किती आलं? एकूण घटक 6 आहेत म्हणून नंबर ऑफ S बरोबर 6. संपला विषय. हा नोव्हेंबर 2020 ला आला होता. जर प्रश्न असाही येऊ शकतो बघा, या प्रश्नाची सुद्धा तुम्ही तयारी करा. 2 फासे फेकले असता नमुना अवकाश काय असेल? असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो. पुढे बघा, पुढचा प्रश्न आपल्याकडे आहे या ठिकाणी. कुठे गेला बाबा? इयर लवकर. हा, एक फासा फेकला असता फाश्याच्या पृष्ठभागावर मूळ संख्या मिळणे या घटनेची संभाव्यता काढा. आता संभाव्यता काढायची बघा. आता एक फासा फेकल्यावर नमुना अवकाश काय मिळणार बाबा? 1 2 3 4 5 6. 1 ते 6 पर्यंतचे आकडे. आता या ठिकाणी नंबर ऑफ एस माझ्याकडे किती आहे? नंबर ऑफ एस बरोबर 6 आहे. नंबर ऑफ एस या ठिकाणी आलं 6. आता प्रश्न काय की हा एक फासा फेकल्यानंतर पृष्ठभागावर मूळ संख्या मिळणे या घटनेची संभाव्यता काढायची. आता घटना जी आहे ती घटना काय बाबा? घटना ए म्हणा. घटना ए काय? मूळ संख्या मिळणे. मूळ संख्या मिळणे. मूळ संख्या मिळणे ही घटना आहे. तर ही घटना या ठिकाणी आपण लिहून घेऊ. मूळ संख्या मिळणे. ओके. आता ही घटना बघा, ए बरोबर काय? मूळ संख्या. आता मला सांगा याच्यामधून मूळ संख्या कुठली? या सगळ्यांमध्ये 1 2 3 4 5 6 यांच्यामधल्या मूळ संख्या कुठल्या? तर मूळ संख्या म्हणजे काय? अशी संख्या ज्या संख्यांना फक्त दोनच संख्याने भाग जातो. एक म्हणजे 1 आणि दुसरी म्हणजे ती स्वतः. तर इथं मूळ संख्या कुठल्या आहेत बघा, लक्षात घ्या. तर मूळ संख्या सगळ्यात पहिली मूळ संख्या 2 आहे. 2 नंतर 3 आहे. 3 नंतर 5 आहे. 2 3 5 या मूळ संख्या आहेत. मग इथं लिहा. 2 लिहा, 3 लिहा, 5 लिहा. म्हणून नंबर ऑफ ए बरोबर किती झालं बाबा आपल्याकडे? 3 झालं. नंबर ऑफ ए बरोबर 3. आता आपल्याला याची संभाव्यता काढायची आहे. संभाव्यता म्हणजे पी ऑफ ए. संभाव्यता काढायचं सूत्र नंबर ऑफ ए भागिले नंबर ऑफ एस. नंबर ऑफ ए किती आहे बाबा? 3 आहे. आणि भागिले नंबर ऑफ एस 6. बघा 3 1 3, 3 2 6. म्हणजे संभाव्यता किती आली? 1/2 आली. संपला विषय. एकदम साधा सोपा प्रश्न आहे. संभाव्यता 1/2 आली. चला पुढे जाऊ. पुढचा प्रश्न, 2 फासे फेकले असतात. तर बघा आपण सगळे फास्यांशी रिलेटेड आपण या ठिकाणी सुरुवातीला प्रश्न बघूयात. फासे आणि नाणी यांच्याशी रिलेटेड. आता समजा 2 फासे जर का मी या ठिकाणी फेकले तर 2 फासे फेकल्यावर मला खालील घटनाची संभाव्यता काढायची आहे. ओके. बघा काय दिलंय? 2 फासे फेकले असता नमुना अवकाश ओके. आणि या सगळ्या संख्या या सगळ्या ज्या काही घटना आहेत त्या मला संच रूपामध्ये लिहायच्या. संभाव्यता नाही काढायची, संच रूपामध्ये. आता 2 फासे फेकल्यावर नमुना अवकाश काय मिळेल तर ऑलरेडी मी इथे लिहून ठेवलाय, कारण मला लिहायला वेळ जाईल ना पटापट. सोपं आहे लक्षात ठेवणं. 2 फासे फेकल्यावर काय बाबा? पहिला 1 लिहायचा, म्हणजे पहिल्या फास्यावर 1 पडेल, दुसऱ्यावर पण 1 पडू शकतो. पहिल्यावर 1 दुसऱ्यावर 2 पडेल, पहिल्यावर 1 दुसऱ्यावर 3 पडेल, किंवा पहिल्यावर 4 दुसऱ्यावर 5 पडेल, पहिल्यावर 5 दुसऱ्यावर 3 पडेल. बरेचसे या ठिकाणी शक्यता आहेत. मग त्या सगळ्या शक्यता कशा काढायच्या? पहिलं 1 लिहायचं, एकाच्या पुढे 1 2 3 4 5 6 आकडे. मग 2 लिहायचं, 2च्या पुढे 1 2 3 4 5 6 पर्यंतचे आकडे. मग 3 लिहायचं, 3च्या पुढे 1 2 3 4 5 6 पर्यंतचे आकडे. 4 लिहायचं, 4च्या पुढे 1 2 3 4 5 6 पर्यंत आकडे. 5 लिहायचं, 5च्या पुढे 1 2 3 4 5 6 पर्यंतचे आकडे. मग 6 लिहून 6च्या पुढे 1 ते 6 पर्यंतचे आकडे लिहिले. आणि अशा प्रकारे इथे मला नंबर ऑफ एस मिळेल 36. ओके. आता आपण काय करू? या ज्या काही घटना आपल्याला दिसतात या सगळ्या घटना या ठिकाणी आपण लिहून घेऊयात. बघा घटना ए. तर सगळ्या घटनांपैकी प्रत्येक घटनेला आपण म्हणू, पहिल्या घटनेला ए म्हणू. वरच्या पृष्ठभागावर येणाऱ्या अंकांची बेरीज मूळ असणे. तर मी शॉर्टकट मध्ये लिहितो, अंकांची बेरीज मूळ असणे. अंकांची बेरीज मूळ असणे. वरच्या पृष्ठभागावर येणाऱ्या अंकांची बेरीज मूळ असणे. मूळ असणे. आता इथं अंकांची बेरीज मूळ असणे. आता मूळ आली पाहिजे बघा. मूळ संख्या म्हणजे काय? की ज्यांची बेरीज मूळ संख्या म्हणजे अशा संख्या की ज्या संख्यांची बेरीज जी आहे ती अशी येईल मूळ संख्या की ज्या संख्येला कशानेच भाग जात नाही, तिला आपण मूळ संख्या म्हणतो. आपण मागे बघितले. आता 1 आणि 1 2 ही मूळ संख्या आहे. 2 आणि 1 3 मूळ संख्या आहे. 1 आणि 3 4 मूळ संख्या नाही. 4 आणि 1 5 मूळ संख्या आहे. 5 आणि 1 6 मूळ संख्या नाही. 6 आणि 1 7 मूळ संख्या आहे. 2 आणि 1 3 मूळ संख्या आहे. 2 आणि 3 5 आहे. 2 आणि 5 7 मूळ संख्या आहे. बरोबर. 1 आणि 3 4 नाहीये. 3 आणि 2 5 मूळ संख्या आहे. इथं 6 7 मूळ संख्या आहे. 8 आणि 9 नाहीये. इथं बघा 5 मूळ संख्या आहे. 6 7 मूळ संख्या आहे. 8 9 10 मूळ संख्या नाही. 5 आणि 1 6, 5 आणि 2 7 मूळ संख्या आहे. 8 9 10 11 मूळ संख्या आहे. 6 आणि 1 7 मूळ संख्या आहे.
त्याच्यानंतर 8, 9, 10, 11 मूळ संख्या आहे. तर एवढ्या सगळ्या या मूळ संख्यांना आपण गोल केलेल्या आहे. तर या सगळ्या मूळ संख्या आपण या ठिकाणी लिहूयात की वरच्या पृष्ठभागावर येणाऱ्या अंकांची बेरीज मूळ संख्या असणे. तर काय आलं बाबा 1 1, त्याच्यानंतर 1 2, त्याच्यानंतर 1 1 4 आणि त्याच्यानंतर 1 6, त्याच्यानंतर आपल्याकडे काय बाबा 2 1, त्याच्यानंतर 2 3 आणि 2 5, 2 3, त्याच्यानंतर 2 5, त्याच्यानंतर 3 2, बरोबर का? 3 2 3 4, 3 2 नंतर 3 4, त्याच्यानंतर आपल्याकडे 4 1 4 3, 4 1 आणि 4 3, त्याच्यानंतर 5 2 आणि 5 6, 5 2 आणि 5 6, त्याच्यानंतर 6 1 6 5, 6 1 आणि 6 5. मग आता माझ्याकडं नंबर ऑफ ए बरोबर किती आलं? 1 2 3 4 1 4 4 2 8 4 3 12 13 14 15. नंबर ऑफ ए बरोबर आपल्याला काय मिळालेलं आहे? 15 मिळालं. एकदम सोपा प्रश्न की अंकांची बेरीज मूळ संख्या असणे. परत एकदा चेक करा. 1 आणि 1 2 मूळ संख्या आहे, 3 मूळ संख्या आहे, 4 नाही, 5 मूळ संख्या आहे, 6 नाही, 7 मूळ संख्या आहे. ओके, इथं बघा 3 4 5 6 7 8 अशी बेरीज येते. 2 आणि 1 3 मूळ संख्या आहे, 4 नाही, 5 मूळ संख्या आहे, 6 नाही, 7 आहे, 8 नाहीये. त्याच्यानंतर बघा 3 आणि 1 4 मूळ संख्या नाहीये, 5 आहे, 6 नाहीये, 7 आहे, 8 आणि 9 नाहीये. त्याच्यानंतर 4 आणि 1 5 मूळ संख्या आहे, 6 नाही, 7 आहे, 8 9 10 मूळ संख्या नाहीये. 5 आणि 1 6 मूळ संख्या नाहीये, 5 आणि 2 7 आहे, 8 9 10 11 मूळ संख्या आहे. 6 आणि 1 7 मूळ संख्या आहे, 8 नाही, 9 नाही, 10 नाही, 11 मूळ संख्या आहे. तर अशा प्रकारे या संख्या आपण या ठिकाणी लिहिलेल्या आहे. पुढचा जो प्रश्न आहे त्याच्यामध्ये घटना बी चा जर आपण विचार केला, घटना बी आपण त्या पुढच्या घटनेला म्हणूयात. वरच्या पृष्ठभागावर येणाऱ्या अंकांची बेरीज 5च्या पटीत. बघा अंकांची बेरीज 5च्या पटीत, 5च्या पटीत, 5च्या पटीत म्हणजे 5च्या पाड्यात बेरीज असली पाहिजे. 5च्या पाड्यात म्हणजे काय? 5 10 15 20 अशी बेरीज असेल. 20 आणि 15 तर येणार नाही, कारण सगळ्यात मोठी बेरीज 12 येते इथं. मग आता बघा या ठिकाणी 5च्या पटीमध्ये कुठल्या कुठल्या संख्या येतात? बघा एकदम सोपं आहे. बघा 1 आणि 4 5 येतात. 5 1 आणि 4 5 5च्या पटीत आहे. त्याच्यानंतर 2 आणि 3 5 येतात. त्याच्यानंतर 3 आणि 2 5 येतात. 4 आणि 1 5 येतात. ओके. त्याच्यानंतर इथे इथे बघा आणि त्याच्यानंतर 6 आणि 4 10 ही 5च्या पाड्यात येतील. 5 आणि 5 10 5च्या पाड्यात येतील. 6 आणि 4 10 5च्या पाड्यात येतील. बाकी कुठल्याच संख्या 5च्या पाड्यात येणार नाही. 1 2 3 4 5 6 7 एवढ्या संख्या या ठिकाणी आपल्याला आपण या ठिकाणी घेऊ शकतो. बघा इथं 5 बेरीज येते, इथे 5 बेरीज येते, इथं 5 येते, इथं 5 येते, इथे 10 येते, 10 येते आणि 10 येते. ओके. मग त्याच्यानंतर लिहा 1 4 2 3 3 2 4 1 4 6 5 5 आणि 6 4. ठीक आहे. या ठिकाणी आपल्याकडे आलं नंबर ऑफ बी बरोबर 1 2 3 4 5 6 7. नंबर ऑफ बी बरोबर 7. आता बाकी दोन घटना तुम्ही लिहायचा प्रयत्न करा. काय कसं करायचं सांगतो. वरच्या पृष्ठभागावर येणाऱ्या अंकांची बेरीज 25 आहे. बघा वाटलं तर तिसरी घटना या ठिकाणी लिहू. घटना 3. घटना सी. अंकांची बेरीज 25. अंकांची बेरीज 25. अंकांची बेरीज 25 असणे. 25 असणे. आता मला सांगा इथं 25 बेरीज येईल का कशाची तरी? सगळ्यात जास्त मोठी बेरीज 6 आणि 6 12 आहे. 12च्या वर आकडा जाणारच नाही. त्याच्यामुळे इथं आतमध्ये काहीच येणार नाही. काहीच म्हणजे नंबर ऑफ सी बरोबर तुम्ही लिहू शकता 0 असं लिहिता येईल. ओके. आणि चौथा तुम्ही घ्या. पहिल्या पाशावर मिळालेला अंक दुसऱ्या पाशावरील अंकापेक्षा मोठा. म्हणजे पहिल्या पाशावरचा अंक जो आहे दुसऱ्या पाशावरील अंकापेक्षा लहान आहे. म्हणजे पहिला लहान आहे आणि दुसरा मोठा आहे. बघा इथं दोन्ही समान आहे, नाही चालणार. इथं बघा पहिला आकडा लहान दुसरा मोठा, पहिला लहान दुसरा मोठा, पहिला लहान दुसरा मोठा, पहिला लहान दुसरा मोठा, पहिल्या पाशावरचा आकडा लहान आहे. इथे पहिल्या पाशावरचा मोठा आहे, इथं दोन्ही समान आहे, इथे लहान आहे, इथे इथे इथे. या ठिकाणी पहिल्या पाशावरचा आकडा लहान आहे. त्याच्यानंतर इथं 3 4 3 5 3 6 इथं पहिल्या पाशावरचा आकडा लहान आहे. इथं लहान आहे, इथे पण लहान आहे आणि इथे समान आहे. तर 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 या 15 या ठिकाणी तुम्ही घटना इथं लिहू शकताय. ओके. तर सॉरी या 15 गोष्टी तुम्ही तिकडे लिहू शकताय. ओके. 15 घटक लिहू शकताय. तर अशा प्रकारे तुम्हाला आणखी सुद्धा प्रश्न विचारले जाऊ शकतात. असाही प्रश्न विचारला जाईल दोन्ही भाषांवरचा अंक समान आहे.
किंवा पहिल्या फाशावरचा अंक मोठा, एक 10 मिनिटं, आणि दुसऱ्या फाशावरचा अंक जो आहे तो लहान आहे. म्हणजे अशा प्रकारचे सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे इथे आपल्याला प्रश्न विचारले जाऊ शकतात. ओके. जसा प्रश्न विचारला जाईल तशी उत्तर लिहायचे. किंवा दोन्ही फाशांवर वरील अंकांची बेरीज 10च्या पटीत आहे. दोन्ही फाशांवरील अंकांची बेरीज 20च्या पटीत आहे. दोन्ही फाशांवरील अंकांची बेरीज 3च्या पटीत आहे. दोन्ही फाशांवरील अंकांची बेरीज 2च्या पटीत आहे. असे वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न आपल्याला विचारले जाऊ शकतात आणि प्रत्येक प्रकारच्या प्रश्नांची तयारी या ठिकाणी इथं आपली असली पाहिजे. पुढे जाऊयात बघा. पुढचा प्रश्न बघा. एक नाणे व एक फासा एकाच वेळी फेकला असता पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा. त्याचबरोबर नमुना अवकाश आणि नमुना घटक आपल्याला या ठिकाणी लिहायचं. पुढील प्रश्नांची उत्तरे म्हणजे या ठिकाणी काय करायचंय, या ज्या घटना आहेत, घटना लिहायच्यात फक्त आपल्याला. ओके. घटना ए आणि बी, बघा इथं ए आणि बी आहे, 4च्या ऐवजी ए आणि बी या घटना फक्त आपल्याला लिहायच्या आहे. आता एक नाणे व एक फासा फेकला असता नमुना अवकाश काय येतो बघा. एक नाणं फेकलं तर त्या नाण्यावरती आपल्याला छापा आणि काटा मिळेल. एक फासा फेकला तर त्याच्यावर 1, 2, 3, 4, 5, 6, 1 ते 6 पर्यंतचे आकडे मिळतील. लक्षात ठेवायचं या ठिकाणी. आता बघा इथं आता पहिली गोष्ट, नमुना अवकाश लिहिताना समजा मी एक नाणं फेकलं तर मला 1 मिळेल आणि फासा फेकला तर त्याच्यावरती एक नाणं फेकलं तर मला छापा मिळेल किंवा काटा पण मिळेल. समजा छापा मिळाला, एक नाणं फेकल्यावर छापा मिळाला आणि त्याच्या सोबत जर मी फासा फेकतोय तर त्या फास्यावर 1 मिळेल, 2 मिळेल, 3 मिळेल, 4 मिळेल, 5 मिळेल, 6 मिळेल, अशा प्रकारचे आकडे मिळू शकतात 1 ते 6 पर्यंत. मग तो नमुना अवकाश कसा लिहायचा, H1 छाप्यासोबत 1 मिळेल, छाप्यासोबत 2 मिळेल, छाप्यासोबत 3 मिळेल, छाप्यासोबत 4 मिळेल, छाप्यासोबत 5 मिळेल आणि छाप्यासोबत 6 मिळेल, असं काहीतरी असू शकतं. किंवा काटा आणि काट्यासोबत 1, काट्यासोबत 2, काट्यासोबत 3 मिळेल, काट्यासोबत 4 मिळेल, काट्यासोबत 5 मिळेल, काट्यासोबत 6 मिळेल. ओके. या ठिकाणी नंबर ऑफ एस बरोबर किती झाले, 12. नंबर ऑफ एस आपल्याकडे आलं 12. मग आता घटना ए, घटना ए आपल्याला काय दिलेली आहे ते ही लिहा. नाण्यावर छापा किंवा काटा मिळणे आणि फाशावरच्या पृष्ठभागावर 3 ने भाग जाणारी संख्या. बघा आता या ठिकाणी मी घटना पूर्ण लिहत नाही. घटना ए आपल्याला तुम्ही या ठिकाणी तुम्ही इथे लिहा काय आहे ते. मग आता मी इथं फक्त तुम्हाला उत्तर सांगतो की काय सांगितलंय. आपल्याला सांगितलं की बाबा तुम्ही नाण्यावरती छापा मिळाला किंवा काटा मिळाला काही प्रॉब्लेम नाही. छापा किंवा काटा दोघांपैकी काही असू दे, काही प्रॉब्लेम नाही. म्हणजे काही चालेल. परंतु वरच्या पृष्ठभागावर 3 ने भाग जाणारी संख्या असली पाहिजे. म्हणजे छापा किंवा काटा असला तरी चालेल, पण फाशावर 3 ने भाग जाणारी संख्या. 3 ने भाग जाणारी संख्या काय, 3 आणि 6. बघा 3 आणि 6 इथे आहे, 3 आणि 6 इथे आहे. म्हणजे हे चौघ जण या 4 घटक तुम्ही या ठिकाणी लिहू शकता. ठीक आहे. मग लिहा इथं H3, H6, त्याच्यानंतर T3 आणि T6. तर आपल्याकडं नंबर ऑफ ए बरोबर किती आलं, 4 आलं. नंबर ऑफ ए बरोबर 4. घटना बी, घटना बी तुम्ही या ठिकाणी इथं लिहा. मी डायरेक्ट उत्तर लिहितो. घटना बी मध्ये तुम्ही काय करू शकताय, फाशाच्या पृष्ठभागावर 7 पेक्षा मोठी संख्या, फाशाच्या पृष्ठभागावर 7 पेक्षा मोठी संख्या, नाण्यावर छापा. आता नाण्यावर छापा म्हणजे वर, आणि फाश्यावरती जी संख्या असणार ती 7 पेक्षा मोठी. आता 7 पेक्षा मोठी संख्या आहे का, नाहीच आहे, काहीच नाहीये. मग इथं तुम्ही काहीच नाही लिहायचं. याचा अर्थ नंबर ऑफ बी बरोबर 0. तर या सगळ्या गोष्टी तुम्ही या ठिकाणी अशा प्रकारे लिहू शकता. ठीक आहे. तर असा हा प्रश्न आपल्याला सोडवता येईल. आता पुढे आपण जाऊयात. इथं जर तुम्हाला संभाव्यता काढायला सांगितली तर संभाव्यता कशी काढायची हे तुम्हाला माहिती आहे, तुम्ही नंतर संभाव्यता पण काढू शकता. पुढे बघा. हा एक प्रश्न आहे की फाश्याची 6 पृष्ठे पुढील प्रमाणे आहेत. म्हणजे ए बी सी डी ई आणि ओ. एका पहिल्या पृष्ठावर ए आहे, दुसऱ्यावर बी आहे, सी आहे, डी आहे, ई आहे आणि ओ आहे. जसे 1 ते 6 पर्यंतचे आकडे असतात, तर तसं इथं या ठिकाणी आकड्यांच्या ऐवजी ए बी सी डी ई ओ आहे. तर इथं आपण यस नमुना अवकाश काय आहे बाबा, एखादा फासा फेकला. आता समजा हा फासा एकदा टाकला तर ए मिळेल, बी मिळेल, सी मिळेल, डी मिळेल, ई मिळेल किंवा ओ मिळेल, यांच्यापैकी काहीतरी मिळेल. म्हणजे नंबर ऑफ एस बरोबर आपल्याकडे 6 आहे. तर आता इथं घटना जी आहे आपल्याला काय सांगितले की यम ही वरच्या पृष्ठभागावर इंग्रजी वर्णमालेतील स्वर येण्याची घटना आहे. बरं का, घटना आपण एम म्हणू. घटना एम. एम बरोबर इंग्रजी वर्णमालेतील स्वर. इंग्रजी वर्णमालेतील स्वर आहे. वर्णमालेतील स्वर. वर्णमालेतील स्वर आहे. ओके. आता या सांगा इंग्रजी वर्णमालेतील स्वर. स्वर काय असतात, ए आय ओ यू आणि ई हे स्वर आहे.
तर याच्यामध्ये ए एक स्वर आहे, ओ स्वर आहे आणि ई स्वर आहे. ओके, हे 3 स्वर मिळेल तुम्हाला. ए मिळेल, ई मिळेल, ओ मिळेल. हे बाकीचं तुम्हाला आय आणि यू हे स्वर घ्यायची काय गरज नाही, कारण ते इथं नाहीये. याच्यामध्ये असतील तोच स्वर घ्यायचा, बाकी नाही. मग नंबर ऑफ एम बरोबर आपल्याकडे किती आलं? 3 आलं. आता याची संभाव्यता काढायची. संभाव्यता म्हणजे पी ऑफ एम. मग पी ऑफ एम म्हणजे काय बाबा? पी ऑफ ए भागिले नंबर ऑफ ए भागिले नंबर ऑफ एस. नंबर ऑफ ए 3 आहे आणि नंबर ऑफ एस किती? 6. 3 एक 3, 3 दुने 6. तर अशा प्रकारे आपल्याला ही संभाव्यता काढता येईल. झाला. एकदम सोपे प्रश्न आहेत. पुढे बघा, हे प्रकरण खूप सोपं आहे आणि बोर्डाच्या परीक्षेला साधारणतः 7-8 मार्काला या प्रकरणावरती प्रश्न विचारले जातात. 8 मार्काला. अंकांची पुनरावृत्ती न करता 2, 3 आणि 5 या अंकांपासून 2 अंकी संख्या तयार केली. या प्रयोगाचा नमुना अवकाश म्हणजे यस आहे, इथं चुकून 5 झालंय, आणि नमुना घटकांची संख्या लिहा. बघा मला सांगा, आता अंक माझ्याकडे काय आहेत? 2 आहे, 3 आहे, 5 आहे. यांच्यापासून आपल्याला 2 अंकी संख्या तयार करायची आहे. तसं बघितलं तर मी 2 बघा, 2 आणि 3 चा विचार केला तर 23 होईल, 32 होईल, 22 पण होते, 33 पण होते. पण 22 आणि 33 घ्यायचं नाही. 22 आणि 33 का घ्यायचं नाही? कारण अंकांची पुनरावृत्ती न करता सांगितलंय. जर प्रश्न आला असता अंकांची पुनरावृत्ती करता, तर 22, 33, 55 या संख्या घेतल्या असत्या. तर आता आपण नमुना अवकाश तयार करताना पहिलं 2 ला सुरुवातीला लिहू आणि 2 च्या पुढे काय लिहायचं आपल्याला? 2 च्या पुढे 3 लिहा, 2 च्या पुढे 5 लिहा. आता 3 ला पहिलं लिहा आणि 3 च्या पुढे 2 लिहा, 3 च्या पुढे 5 लिहा. आता 5 ला आधी लिहा, 5 च्या पुढे 2 लिहा, 5 च्या पुढे 3 लिहा. झालं. आणि नंबर ऑफ एस बरोबर आपल्याकडे 1, 2, 3, 4, 5, 6 घटक आहेत. तर अशा प्रकारे झालं. आपल्याला एवढंच लिहायला सांगितलंय. जर याच्यावर आधारित एखादी घटना जर विचारली असती तर ती सुद्धा लिहून तिची संभाव्यता काढता आली असती. म्हणजे घटना जर विचारली जाईल की बाबा मिळालेली संख्या 5च्या पाड्यातली आहे, मिळालेली संख्या सम आहे, मिळालेली संख्या मूळ आहे, मिळालेली संख्या विषम आहे, अशा प्रकारच्या घटना पण विचारल्या जाऊ शकतात. पुढे जाऊयात. पुढे पण बघा असाच एक प्रश्न आहे, इथे पण सेमच आहे. अंकांची पुनरावृत्ती न करता या ठिकाणी आपल्याला 2, 3, 5, 7, 9 या अंकांपासून 2 अंकी संख्या तयार केली, तर ती संख्या विषम असेल या घटनेची संभाव्यता. आता विषम संख्या मिळाली पाहिजे. अगोदर नमुना अवकाश तयार करू. 2 पासून सुरुवात करू. 2 च्या पुढे 3 लिहू, 2 च्या पुढे 5 लिहा, 2 च्या पुढे 7 लिहा, 2 च्या पुढे 9 लिहा. आता 3 ला घ्या, 3 च्या पुढे 2 लिहा, 3 च्या पुढे 3 लिहू नका, 3 च्या पुढे 5 लिहा, 3 च्या पुढे 7 लिहा, 3 च्या पुढे 9 लिहा. आता 5 लिहा, 5 च्या पुढे 2, 5 च्या पुढे 3, 5 च्या पुढे 7, 5 च्या पुढे 9, 5 च्या पुढे झालंय 9च. बघा 5 च्या पुढे 2, 3, 7, 9 लिहिलं. आता 7 लिहा, 7 च्या पुढे लिहा 2, 7 च्या पुढे 3, 7 च्या पुढे 5 आणि 7 च्या पुढे 9. आता 9 लिहा, 9 च्या पुढे 2, 9 च्या पुढे 3, 9 च्या पुढे 5 आणि 9 च्या पुढे 7. आता बघा 9 च्या पुढे 9 नाही लिहू शकत, कारण अंकांची पुनरावृत्ती नाही करायची. नंबर ऑफ एस बरोबर किती झाले? 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 8, 8 आणि 8, 16, 16 आणि 4, 20. नंबर ऑफ एस बरोबर 20. आता जी काही मला घटना दिलेली आहे बघा, घटना आपल्याला जी दिली ती घटना काय बघा, एक घटना दिलेली आहे की ती संख्या विषम असेल, म्हणजे मिळणारी संख्या विषम आहे. मिळणारी संख्या विषम असणे, विषम संख्या पाहिजे बरं का. आता विषम संख्या म्हणजे ज्या संख्या 2च्या पाड्यात येत नाही, ज्या संख्यांना 2ने भाग जात नाही, त्याला विषम संख्या म्हणतात. जसं की 23, 25, 27, 29, 35, 37, 39, 53, 57, 59, 73, 75, 79, त्याचबरोबर 93, 95, 97 या सगळ्या ज्या आहेत त्या विषम संख्या आहेत. ओके, या सगळ्या विषम संख्यांना इथे लिहून टाका. 23, 25, 27, 29. ओके, 35, 37, 39, त्याच्यानंतर 53, 57, 59, त्याच्यानंतर 73, 75, 79, त्याच्यानंतर 93, 95 आणि 97 झालं. आणि नंबर ऑफ ए पण लिहून टाका. नंबर ऑफ ए काय बाबा? आपल्याला संभाव्यता काढायची, म्हणजे नंबर ऑफ ए लिहा. किती घटक आहेत? 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 16 घटक. ओके, आता पी ऑफ ए याची संभाव्यता म्हणजे पी ऑफ ए. पी ऑफ ए संभाव्यता काढायचं सूत्र नंबर ऑफ ए भागिले नंबर ऑफ एस, हे आपल्याला माहिती आहे. नंबर ऑफ ए 16
आणि नंबर ऑफ एस किती आहे बाबा 20 आहे. दोघांना 4ने भाग जाईल. 4 चौक 16, 4 पंचे 20, उत्तर आलं 4/5. तर असा आपण हा प्रश्न सोडवू शकतो. एकदम सोपा प्रश्न आहे मित्रांनो. ठीक आहे. अंकांची पुनरावृत्ती न करता, आणि जर असा विचारला असता अंकांची पुनरावृत्ती करता, तर आपण 99, 77, 55, 33, 22 या संख्या घेतल्या असत्या. याच्यामध्ये आणखी एक महत्वाचा मुद्दा, खूप सारे प्रश्न विचारले जाऊ शकतात, खूप साऱ्या घटना येऊ शकतात. असंही विचारलं जाईल, मिळणारी संख्या सम असणे, मिळणारी संख्या मूळ असणे, मिळणारी संख्या 5च्या पाड्यात, मिळणारी संख्या 6च्या पाड्यात. सम असणे म्हटलं असतं तर 32, 52, 72, 92 ह्या 4 संख्या आल्या असतात. 4/20 लिहिलं असतं, 1/5 आलं असतं वगैरे काहीतरी उत्तर. ठीक आहे. पुढे बघा. तर बघा हा पुढचा जो प्रश्न आहे, एका खोक्यात 1 ते 9 यापैकी एक संख्या लिहिलेली 9 कार्डे आहेत. 19 कार्डे आहेत. इथं 9 झाले तर अ, हा 9च कार्डे आहेत. यातून एक कार्ड यादृच्छिक पद्धतीने काढले असता कार्डांवरील संख्या म्हणजे कार्डावरील संख्या समसंख्या असेल या घटनेची संभाव्यता काढा. आता इथे कृती पूर्ण करायचा प्रश्न आहे, पण मी कृती नाही घेत. आपण संपूर्ण डिटेलमध्ये प्रश्न बघूयात. आता एका खोक्यामध्ये या ठिकाणी जवळपास बघितलं तर 1 ते 9 संख्या लिहिलेले तिकिटे आहेत. मग नमुना अवकाशमध्ये काय लिहायचं? 1 ते 9 पर्यंतचे आकडे 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 आणि 9 झालं. आता नंबर ऑफ एस जो आहे तो माझ्याकडे किती आला? 9 आला. नंबर ऑफ एस बरोबर 9 झालं. आता घटना लिहा बाबा. त्या घटनेला आपण ए म्हणू. घटना काय आहे? तर कार्डावरील संख्या समसंख्या असणे. तर इथे लिहायचं कार्डावरील संख्या समसंख्या असणे. कार्डावरील संख्या समसंख्या असणे. संख्या समसंख्या असणे. समसंख्या. कार्डावरची संख्या समसंख्या असणे. ओके. मग आता यातली समसंख्या कुठली? ए बरोबर आता याच्यातल्या समसंख्या कुठल्या त्या शोधायच्या. 2, 4, 6, 8 या समसंख्या आहेत. मग इथे लिहायचं 2, 4, 6, 8 या समसंख्या आहेत. आणि नंबर ऑफ ए बरोबर माझ्याकडे किती आलं? 4 आलं. नंबर ऑफ ए बरोबर किती? 1, 2, 3, 4. आता याची संभाव्यता काढायची. संभाव्यता म्हणजे पी ऑफ ए. पी ऑफ ए बरोबर काय? नंबर ऑफ ए भागिले नंबर ऑफ एस. नंबर ऑफ ए किती? 4 आणि नंबर ऑफ एस किती? आपल्याकडे 9 आहे. म्हणजे इथे 4/9 हे आपल्याकडे उत्तर येईल. जर विषम संख्या विचारलं असतं तर मग विषम संख्या लिहिल्या असत्या. त्याचबरोबर इथं मूळ संख्या म्हटलं असतं तर मूळ संख्या, 3च्या पाड्यातल्या संख्या म्हटलं असतं तर 3च्या पाड्यातल्या. जसा प्रश्न येईल तसं उत्तर आपल्याला सोडवायचं आहे. बघा पुढचा प्रश्न सेम असाच आहे. मगाशी 9 तिकीटं होती, आता 15 तिकीटं आहेत. मग 15 तिकिटे आहेत म्हणजे तुमच्याकडे यस बरोबर किती येतील? 1 ते 15 पर्यंतचे आकडे 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15 झालं. आता नंबर ऑफ एस जर आपण बघितलं तर माझ्याकडे येतील 15. नंबर ऑफ एस बरोबर 15. आता घटना काय आहेत बाबा इथं? घटनाचा जर विचार केला तर घटना 2 आहे. पहिली घटना काय बाबा? समसंख्या असणे आणि दुसरी 5च्या पटीतली संख्या असणे यांच्या संभाव्यता काढायच्या. तर आता पहिली गोष्ट समसंख्या. घटना 1 आहे बाबा समसंख्या असणे. समसंख्या असणे. कार्डावरील संख्या समसंख्या असणे असं या ठिकाणी आपण लिहूयात. मग आता समसंख्या कुठल्या कुठल्या आहेत बाबा? समसंख्या म्हणजे 2च्या पाढ्यातल्या. बघा 2च्या पाढ्यातल्या इथं समसंख्या मला कुठल्या कुठल्या दिसतात बघा. काय काय दिसतंय? 2 आहे, 4 आहे, 6 आहे, 8 आहे, 10 आहे, 12 आहे, 14 आहे. या सगळ्या समसंख्या लिहून टाका. बे एक्के बे, बे दुने 4, बे त्रिक 6, बे चौक 8, बे पंचे 10, बे सक 12, बे साती 14 या समसंख्या. मग नंबर ऑफ ए किती झालं बाबा? नंबर ऑफ ए 7 आहे बघा. 1, 2, 3, 4, 5, 6, 7. ओके. नंबर ऑफ ए 7. आता संभाव्यता काढायची म्हणजे पी ऑफ ए. संभाव्यता म्हणजे पी ऑफ ए. संभाव्यता काढायचं सूत्र नंबर ऑफ ए भागिले नंबर ऑफ एस. नंबर ऑफ ए किती आहे? नंबर ऑफ ए 7 आहे. मग इथे लिहून टाका 7 भागिले नंबर ऑफ एस किती आहे? नंबर ऑफ एस 15 आहे. मग इथे लिहा 15. 7/15 संपला विषय. आता घटना ए झालं, घटना बी. दुसरी जी घटना आहे तिला आपण घटना बी म्हणू. त्यात काय लिहिलंय की संख्या 5च्या पटीत असणे. मिळणारी संख्या जी आहे ती 5च्या पटीत असणे. संख्या 5च्या पटीत असणे. संख्या 5च्या पटीत असणे. ओके. संख्या 5च्या पटीत म्हणजे 5च्या पाड्यातली संख्या. बी बरोबर 5च्या पाड्यातल्या संख्या कुठल्या बाबा? 5च्या पाड्यातल्या बघा. मग 5च्या पाड्यातल्या कुठल्या संख्या? 5 एके 5, 5 दुने 10 आणि 5 त्रिक 15.
या 3 संख्या 5च्या पाड्यातल्या आहेत. मग त्या लिहून टाका. 5 एके 5, 5 दुने 10, 5 त्रिक 15. विषय संपला. नंबर ऑफ बी बरोबर 3. आता संभाव्यता काढायचे म्हणजे पी ऑफ बी बरोबर नंबर ऑफ बी भागिले नंबर ऑफ एस. नंबर ऑफ बी काय माझ्याकडे 3 आहे आणि नंबर ऑफ एस 15 आहे. मग इथं लिहायचं 3 भागिले 15. 3 एके 3, 3 पाची 15. उत्तर आलं 1/5. तर असे खूप सोपे सोपे प्रश्न आपल्याला विचारले जातात मित्रांनो. ओके. कार्डे 1 ते 15, 1 ते 9, 1 ते 20, 1 ते 10, 1 ते 30 काय पण विचारलं जाईल. आपल्याला नमुना अवकाश तयार करता आला पाहिजे. ओके. पुढचं बघा गणित. पुढच्या गणितामध्ये बघितलं आता एका पिशवीत. मित्रांनो इथे लक्षात घ्या. एका पिशवीत 8 लाल आणि काही निळे चेंडू आहेत. या पिशवीतून एक चेंडू आपण बघा हा प्रश्न बघू. पण याच्या अगोदर आहे ना मला असं वाटतं की पुढचे प्रश्न आपण बघून घेऊयात. हे प्रश्न समजले ना तर तो मागचा प्रश्न समजायला खूप सोपं जाईल. बघा. पहिले आपण हे बघू फुगेवाला. एक फुगेवाला आहे. 2 लाल, 3 निळे आणि 4 हिरवे अशा रंगीत फुग्यातील एक फुगा प्रणालीला यादृच्छिक पद्धतीने देणार आहे. तर पुढील घटनांची संभाव्यता काढा. आता फुग्यांचा जर विचार केला तर लाल फुगे. आता लाल फुगे जर आपण बघितलं तर लाल फुगे जे आहेत 2 आहेत. मग आपण R1 आणि R2 हे लाल फुगे आहेत. निळे फुगे. निळे फुगे किती बाबा? निळे फुगे आपल्याला किती दिले? 3 आहे. मग निळे म्हणजे ब्ल्यू. B1, B2 आणि B3 असे 3. आणि त्याच्यानंतर हिरवे फुगे आपल्याकडे 4 आहेत. मग हिरवे फुगे 4 हिरवा म्हणजे ग्रीन. G1, G2, G3 आणि G4 असे 4. मग आता या ठिकाणी नमुना अवकाश काय असणार? नमुना अवकाशामध्ये या सगळ्या फुग्यांना आपण लिहूया. बरोबर? फुगे बाबा पहिला एक R1 आहे, R2 आहे. त्याच्यानंतर B1 आहे. त्याच्यानंतर B2 आहे. त्याच्यानंतर B3 आहे. त्याच्यानंतर आपल्याकडे G1 आहे. ओके. नंतर G2 आहे. त्याच्यानंतर G3 आहे आणि G4 आहे. ठीक आहे. नंबर ऑफ एस बरोबर माझ्याकडे काय आलं बाबा? 1 2 3 4 5 6 7 8 9. नंबर ऑफ एस बरोबर आपल्याकडे आलं 9. चला इथं नंबर ऑफ एस आपल्याकडे आलेलं आहे 9. आता घटना ए. पहिली घटना जी आहे तिला आपण घटना ए म्हणू. घटना ए काय म्हटलंय की मिळालेला फुगा लाल असणे. मिळालेला फुगा लाल असणे. लाल असणे. आता लाल फुगा बघा कुठं कुठे आहे. जिथं जिथं लाल आहे त्याला आपण लिहून टाकायचं ए बरोबर. लाल म्हणजे आर. तर लाल फुगा कुठे आहे बाबा? इकडे बघा. R1, R2 या 2 ठिकाणी लाल फुगा आहे. मग इथं R1 आणि R2 लिहायचं. त्याच्या व्यतिरिक्त काय लिहिणार? R1, R2 दोनच लाल फुगे आहेत. मग इथं लिहायचं R1, R2 संपला विषय. मग नंबर ऑफ ए बरोबर माझ्याकडे किती आलं? 1 आणि 2. नंबर ऑफ ए बरोबर 2. आता इथं पी ऑफ ए बरोबर काय बाबा? नंबर ऑफ ए भागिले नंबर ऑफ एस. नंबर ऑफ ए किती? 2 भागिले नंबर ऑफ एस किती आहे आपल्याकडे? नंबर ऑफ एस आपण काढलाय 9. 2/9 झालं. आता घटना बी या ठिकाणी काय आहे? घटना बी आपल्याकडे मिळालेला फुगा निळा असणे. मग या ठिकाणी इथे लिहायचं मिळालेला फुगा निळा असणे. ओके. मिळालेला फुगा निळा असणे. आता बघा बी बरोबर निळा फुगा कुठं कुठे आहे? निळा म्हणजे ब्ल्यू. मग या ठिकाणी बी बरोबर कुठं कुठे आहे बघा? B1, B2, B3, B4 हे 4 ठिकाणी सॉरी 3च ठिकाणी आहे आपल्याकडे. B1, B2 आणि B3. ओके. मग इथं लिहायचं B1, B2, B3 झालं. मग नंबर ऑफ बी बरोबर किती? 1 2 3 आहे. नंबर ऑफ बी 3. तर आपल्याकडे पी ऑफ बी काय झालं? संभाव्यता नंबर ऑफ बी भागिले नंबर ऑफ एस. नंबर ऑफ बी 3 आहे. नंबर ऑफ एस किती? 9 आहे. इथं बघा नंबर ऑफ एस 9 आहे. भाग लावा. 3 एके 3, 3 त्रिक 9. आता इथे लक्षात घ्यायचं मित्रांनो, या ठिकाणी इथं 2 लाल, 3 निळे, 4 हिरवे फुगे आहेत. त्याच्याऐवजी 4 लाल, 5 निळे, 6 हिरवे असतील. असे आकडे बदलतील. प्रश्न तोच राहील. कधी कधी फुग्यांच्या ऐवजी पेन येईल. 3 निळे, 4 काळे, 5 पिवळे पेन असतील. पेनासोबत चेंडू येईल. 3 निळे चेंडू आहेत, 5 पिवळे चेंडू आहेत, 8 हिरवे चेंडू आहेत. असं काही येऊ शकतं मित्रांनो. तर प्रश्नाचं उत्तर असंच आहे. फक्त नमुना अवकाश आपल्याला तयार करता आला पाहिजे. नमुना अवकाश तयार केला की बाकीच्या गोष्टी एकदम सोप्या आहेत. पुढे बघा.
पुढचा प्रश्न आपल्याकडे बघा, एका पिशवीमध्ये 3 लाल, 3 पांढरे, 3 हिरवे चेंडू आहेत. आता इथं बघा चेंडू आलं. मगाशी फुगे होते, आता चेंडू आलं. तर सेम अशाच पद्धतीने हा प्रश्न आपल्याला सोडवायचा आहे. बघा, पहिली गोष्ट 3 लाल. 3 लाल आहेत आपल्याकडे. लाल चेंडू, लाल चेंडू. आता इथं लाल चेंडू आपण या ठिकाणी लिहू. लाल चेंडू आहेत 3 म्हणजे रेड R1, R2 आणि R3. त्याच्यानंतर पांढरे चेंडू. पांढरे चेंडू जे आहेत आपल्याकडं ते किती आहेत? पांढरे चेंडू म्हणजे व्हाईट W1, W2, W3 आणि हिरवे जे चेंडू आहेत, हिरवे, हिरवे चेंडू सुद्धा आपल्याकडे 3च आहेत. मग हिरवे चेंडू म्हणजे बाबा G1, G2, G3. आता मी R1, R2, R3 एखाद्याला म्हणाय वाटलं, की बाबा लाल चेंडू म्हणजे A1, A2, A3 घेतो. पांढरे चेंडू म्हणजे B1, B2, B3 घेतो आणि हिरवे चेंडू म्हणजे C1, C2, C3 घेतो. चालेल, काहीच प्रॉब्लेम नाहीये. आपण फक्त इथं संकेत आपल्याला खुणा ज्या आहेत त्या व्यवस्थित लिहिता आल्या पाहिजेत. आता इथं S बरोबर नमुना अवकाशामध्ये या सगळ्यांना लिहायचं. R1, R2, R3, W1, W2, W3 त्याच्यानंतर G1, G2, G3 झालं. सगळीकडे व्यवस्थित कॉमा वगैरे मस्त असा देऊन टाका छानपैकी. झालं. आता या ठिकाणी पुढे काय करायचं आपल्याला नंबर ऑफ एस लिहायचंय. नंबर ऑफ एस बरोबर किती? 9 आले. एकूण घटक या ठिकाणी 9 आहेत. म्हणून नंबर ऑफ एस बरोबर 9. आता याच्यानंतर आपल्याला घटना आहेत. घटना ए. पहिल्या घटनेला आपण म्हणू घटना ए. घटना ए काय दिले बाबा? पांढरा असणे. मिळालेला चेंडू पांढरा असणे. बघा, मिळालेला चेंडू पांढरा असणे. चेंडू पांढरा असणे. चेंडू पांढरा असणे. पांढरा असणे. मिळालेला चेंडू पांढरा असणे. बघा, ए बरोबर आता पांढरा चेंडू म्हणजे W व्हाईट. आता पांढरे चेंडू किती आहे बाबा? W1, W2, W3 हे 3 पांढरे चेंडू आहेत. मग हे लिहायचं W1, W2, W3. W1, W2, W3. नंबर ऑफ ए बरोबर आपल्याकडे 3 आलं. म्हणून या ठिकाणी काय लिहायचं? P ऑफ ए बरोबर नंबर ऑफ ए भागिले नंबर ऑफ एस. नंबर ऑफ ए 3 आहे आणि नंबर ऑफ एस किती? 9 आहे. इथं आपण काढलं होतं. आता 3 एके 3 आणि 3 त्रिक 9 संपला विषय. 3 एके 3, 3 त्रिक 9. पुढचा मुद्दा, पुढची जी घटना आहे, पुढची घटना आपल्याकडे काय तिला आपण बी म्हणू. ती काय आहे? पांढरा नसणे. आता पांढरा नाहीये. पांढरा नसणे, चेंडू पांढरा नसणे. मी शॉर्टकटमध्ये लिहितोय. तुम्ही पूर्ण वाक्यात लिहायचं. मिळालेला चेंडू पांढरा नसणे. बी बरोबर. पांढरा नाहीये म्हणजे पांढरा लिहू नका. W1, W2, W3 लिहू नका. पांढरा नसेल तर मग R1, R2, R3, G1, G2, G3 असणार आहे. पांढरा नसणे म्हणजे R1 असेल, R2 असेल, R3 असेल किंवा G1 असेल, G2 असेल, G3 असेल. ठीक आहे. म्हणजे नंबर ऑफ बी बरोबर किती? 1, 2, 3, 4, 5, 6 असेल. मग इथं लिहायचं 6. मग पी ऑफ बी बरोबर किती? नंबर ऑफ बी भागिले नंबर ऑफ एस. नंबर ऑफ बी किती आहे? 6 आहे आणि भागिले नंबर ऑफ एस किती आहे? 9 आहे. 6 भागिले 9. बघा, 3 दुने 6, 3 त्रिक 9, 2/3 आपल्याला या ठिकाणी उत्तर मिळते. तर असा हा प्रश्न आपल्याला सोडवता येऊ शकतो. एकदम सोपा आहे मित्रांनो. जास्त काही याच्यात अवघड नाहीये. पुढचा बघा एक प्रश्न. एका पेटीत 5 लाल, 8 निळे, 3 हिरवे पेन आहे. बघा, मगाच्या सारखाच प्रश्न आहे. चेंडू होतं, आता पेन आले. आता हा प्रश्न तुम्ही सोडवू शकता. सेम त्याच पद्धतीने आपल्याला सोडवायचा सारखाच प्रश्न आहे. त्याच्यानंतर एका खोक्यामध्ये 5 स्ट्रॉबेरीची, 6 कॉफीची, 2 पेपरमिंटच्या चॉकलेट्स आहेत. आता तसाच प्रश्न आहे. 5 स्ट्रॉबेरीची म्हणजे S1, S2, S3, S4, S5 घ्यायचं आहे. 6 कॉफीची म्हणजे C1, C2, C3, C4, C5, 6, C6 घ्या. 2 पेपरमिंटची म्हणजे P1 आणि P2 घ्या आणि त्याच्यानंतर मग तुम्ही या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर सोडू शकता. पुस्तकामध्ये आज सोडवलेला प्रश्न आहे. तरी सुद्धा चला आपण एक जरा मी तुम्हाला पटापट शॉर्टकटमध्ये सांगतो. स्ट्रॉबेरीची जी तिकीट आहेत, स्ट्रॉबेरीच्या ज्या काही स्ट्रॉबेरीचे जे काही चॉकलेट आहेत, त्याला आपण काय म्हणू? S1, S2, S3, S4, S5 कारण 5 आहे. कॉफी जी आहे कॉफीची जी काही चॉकलेट्स आहेत, त्याला आपण C1, C2, C3 ओके, C4, C5 आणि C6 म्हणू. त्याच्यानंतर पेपरमिंटचा जर विचार केला, पेपरमिंटचे जे चॉकलेट आहेत, त्याला आपण P1 आणि P2 म्हणू. आता इथं नमुना अवकाश या ठिकाणी मला काय आला? पहिला लिहा S1, S2, S3, S4, S5 ओके. आता C1, C2, C3 त्याच्यानंतर C4,
C5 C6 ओके. त्याच्यानंतर P1 आणि P2 हे सगळं लिहिलं. नंबर ऑफ एस बरोबर किती ते लिहिणं गरजेचं आहे. नंबर ऑफ एस किती बाबा हे 5 6 7 8 9 10 11 12 13. नंबर ऑफ एस बरोबर मला मिळालेला आहे 13. आता घटना या ठिकाणी काय दिले बघा. इथं घटना मला दिलेली आहे. घटना तिला आपण ए म्हणू. घटना काय दिले? काढलेले चॉकलेट कॉफीचे असणे. बघा, काढलेले चॉकलेट कॉफीचे असणे. चॉकलेट कॉफीचे असणे. कॉफीचे असणे. ओके. आता कॉफीचं असणं म्हणजे काय बाबा? कॉफीचे असणे म्हणजे ए बरोबर कॉफी म्हणजे काय? सी. बघा, कॉफीचं म्हणजे बघा सी. कुठं आलं? 1, 2, 3, 4, 5, 6 या ठिकाणी असणार आहे. ओके. मग या ठिकाणी लिहायचं C1 ओके, C2, C3, C4, C5 आणि C6 झालं. म्हणजे नंबर ऑफ ए बरोबर आपल्याकडे किती आलं? 6 पर्यंत आलं. नंबर ऑफ ए बरोबर 6. आता संभाव्यता काढायची म्हणजे पी ऑफ ए. पी ऑफ ए चं सूत्र काय? नंबर ऑफ ए भागिले नंबर ऑफ एस. नंबर ऑफ ए 6 आहे आणि नंबर ऑफ एस किती आहे बाबा? आपल्याकडे 13 आहे. म्हणजे 6/13 हे उत्तर आपल्याला मिळू शकतं. प्रश्न असाही येईल की काढलेले चॉकलेट स्ट्रॉबेरीचे आहे किंवा मिळालेले चॉकलेट पेपरमिंटचे आहे किंवा मिळालेले चॉकलेट पेपरमिंटचे नाही, स्ट्रॉबेरीचे नाही किंवा कॉफीचे नाही. अशा प्रकारचा प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो. एकंदरीत हे सगळे प्रश्न सारखे असतात. आता पुढे जाऊयात थोडंसं बघा. पुढचा मुद्दा आपल्याकडे चांगल्या रीतीने पिसलेल्या 52 पत्त्यांच्या कॅटमधून. आता पत्त्यांचा जो प्रश्न आहे तो जरा नीट समजून घ्यायचा, कारण पत्त्यांचा प्रश्न आपल्याला येऊ शकतो. एकूण पत्ते 52 असतात म्हणून या ठिकाणी नंबर ऑफ इयर्स बरोबर मी म्हटले 52. आता एक पत्ता काढला असता पुढील घटनेची संभाव्यता काढा. तो पत्ता लाल असणे. बघा, मिळालेला पत्ता लाल असणे. आपण जी घटना आहे त्या घटनेला आपण ए म्हणू की बाबा मिळालेला पत्ता लाल असणे. मिळालेला पत्ता लाल असणे. पत्ता लाल असणे. लाल असणे. मिळालेला पत्ता लाल असणे. लाल बघा ए बरोबर लाल म्हणजे R1 लाल पत्ता. आता मला सांगा लाल जे काही पत्ते आहेत, जर तुम्ही पत्त्यामध्ये जर बघितलं, तर लाल पत्ते एकूण किती असतात? चौकटचे 13 आणि बदामचे 13. बरं का? एकूण लाल पत्ते जर तुम्ही बघितलं, लाल पत्ते किती असतात बाबा? एकूण लाल पत्ते 26 असतात. बरोबर? 13 बदामचे आणि 13 चौकटचे. म्हणून आपल्याकडे नंबर ऑफ ए बरोबर किती येईल? 26. नंबर ऑफ ए 26. आता याची संभाव्यता काढा. पी ऑफ ए. पी ऑफ ए बरोबर नंबर ऑफ ए भागिले नंबर ऑफ एस. नंबर ऑफ ए किती? 26 आणि नंबर ऑफ एस किती बाबा? 52. 26 एके 26, 26 दुने 52. तर अशा प्रकारे मला 1/2 उत्तर मिळेल. काढलेला पत्ता काळा असणे येऊ शकतं, काढलेला पत्ता चौकटचा असणे, काढलेला पत्ता इस्पिकचा असणे, काढलेला पत्ता किलावरचा असणे, काढलेला पत्ता यक्का असणे, काढलेला पत्ता राजा असणे, काढलेला पत्ता काळा राजा असणे, काढलेला पत्ता चौकट राजा असणे. अशा अनेक प्रश्न तुम्हाला किंवा घटना या ठिकाणी विचारल्या जाऊ शकतात. जसं की इथं विचारलंय की काढलेला पत्ता यक्का असणे. बघा, घटना ए आणि घटना बी. आता आपल्याला माहिती आहे नंबर ऑफ एस बरोबर आपल्याकडे 52 असणार, कारण एकूण पत्ते आपल्याकडे असतात 52. ओके. त्याच्यानंतर इथे लक्षात घ्या, पहिली घटना आहे घटना ए. घटना ए काय बाबा आपल्याकडे आहे की काढलेला पत्ता एक्का असणे. काढलेला पत्ता एक्का असणे. आता इथं नंबर ऑफ एस किती येईल बाबा? एक्काचा जर विचार केला तर एकूण एक्के असतात 4. म्हणून नंबर ऑफ ए बरोबर 4 आलं. एकूण एक्के 4 असतात. एक बदामचा, किलवरचा, इस्पिकचा, चौकटचा असे 4 एक्के असतात. म्हणून नंबर ऑफ ए बरोबर 4. समजा जर विचारलं असतं लाल एक्का आहे, मग तुम्ही नंबर ऑफ ए बरोबर 2 लिहिलं असतं. विचारलं असतं चौकट एक्का आहे, चौकट एक्का एकच असतो, मग नंबर ऑफ ए बरोबर 1 लिहिलं असतं. आता याची संभाव्यता कशी काढणार? पी ऑफ ए. पी ऑफ ए काढायचं सूत्र नंबर ऑफ ए भागिले नंबर ऑफ एस. नंबर ऑफ ए किती? 4 आहे आणि भागिले नंबर ऑफ एस आपल्याकडे 52 आहे. बघा, 4 एके 4, 13 चौक 52 म्हणून 1/13. पुढचा काय मुद्दा आहे? काढलेला पत्ता इस्पिकचा असणे. घटना बी. काढलेला पत्ता इस्पिकचा असणे. काढलेला पत्ता इस्पिकचा असणे. इस्पिकचा असणे. काढलेला पत्ता इस्पिकचा असणे. आता इस्पिकचे पत्ते किती असतात? तुम्ही जर बघितलं तर नंबर ऑफ बी बरोबर इस्पिकचे पत्ते 13 असतात.
बघा इस्पिकचे 13 असतात, किलोवरचे म्हटलं असतं तर किलोवरचे पण 13, बदामचं म्हटलं असतं बदामचे 13, चौकटचं म्हटलं असतं चौकटचे 13. प्रत्येक प्रकारचे 13-13 पत्ते असतात. म्हणून नंबर ऑफ बी 13. संभाव्यता म्हणजे पी ऑफ बी बरोबर नंबर ऑफ बी भागिले नंबर ऑफ एस. नंबर ऑफ बी 13 आणि नंबर ऑफ एस किती आहे 52. 13 एके 13, 13 52, 1 4 उत्तर आहे. तर अशा पद्धतीने मित्रांनो हा जो प्रश्न आहे तो आपल्याला सोडवायचा आहे. एकदम सोपे प्रश्न असतात. आता आपण पुढे जाऊयात पुढच्या प्रश्नाकडे. ओके, चला. बघा पुढचा जो प्रश्न आहे तो आपल्याकडे कसा बघा या पद्धतीनं पण आपल्याला काही प्रश्न विचारले जातात की 3 पुरुष व 2 स्त्रिया यांच्यातून दोघांची एक पर्यावरण समिती आपल्याला बनवायची आहे. तर यासाठी बघा काय 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 सांगितलंय की घटना ए आहे, समितीत कमीत कमी एक स्त्री असावी. घटना बी आहे, समितीत कमीत कमी एक समितीत एक पुरुष व एक स्त्री असावी. आणि घटना सी साठी अट आहे की आपल्याला समितीत एकही स्त्री नसावी. आता या घटना फक्त लिहायच्यात आपल्याला. आपल्याला या सगळ्यांच्या आपल्याला या ठिकाणी संभाव्यता नाही काढायच्या, घटना लिहायच्या. संभाव्यता काढायला सांगितले असते तर त्या पण आपण काढू शकतो. आता बघा या ठिकाणी पुरुषांचा जर विचार केला तर पुरुष आपल्याकडे किती आहे? पुरुष आपल्याला सांगितलेले आहेत 3 पुरुष. 3 पुरुष म्हणजे त्याला आपण मेल म्हणू. ओके, मेन म्हणू. मेन. M1, M2, M3 असे 3 पुरुष आहेत. आता स्त्रियांचा जर विचार केला, स्त्रिया. स्त्रिया किती आहेत आपल्याला सांगितल्यात 2 आहेत. W1 आणि W2. आता यांच्यातल्या दोघांची कमिटी बनवायची. आता दोघं जण पाहिजे. आता दोघं जण म्हणजे बघा M1, M2 हे पण दोघांची कमिटी बनू शकते. W1, W2 अशा दोघांची पण बनू शकते. M3, W2, M2, W1, M1, W2, M1, W1, M1, M3 अशा अनेक या ठिकाणी जोड्या बनू शकतात. दोघांचीच कमिटी बनवायची. मग अशा सगळ्या जोड्या आपण या ठिकाणी कशा तयार करायच्या? त्याची एक ट्रिक आहे. काय करा तुम्ही M1 पासून सुरुवात करूयात. M1 पासून सुरुवात करा. बघा M1च्या जोडीला मग M2 घ्या. बरोबर. त्याच्यानंतर M1च्या जोडीला M3 राहिला, M3 घ्या. मग M1च्या जोडीला या ठिकाणी आपण काय करू W1 घेऊ. त्याच्यानंतर M1च्या जोडीला आपण W2 घेऊ. ओके, M1च्या जोडीला W2 घेतलं. चला M1 सोबत सगळ्या जोड्या झाल्या. M1 झाल्यानंतर आता M2 घ्या. बरं का. M2 घ्या आणि M2च्या जोडीला मागे यायचं नाही. कारण M2 आणि M1 ची जोडी ऑलरेडी झालेली आहे. मागे वळायचं नाही, पुढेच जायचं. M2, M3 घ्या. मग M2 आणि त्याच्यापुढे W1 घ्या. मग M2 आणि त्याच्यापुढे W2 घ्या. बघा M2, M3, M2, W1, M2, W2 ची झाली. झालं. आता याच्यानंतर पुढे काय झालं बाबा आपल्याकडे M3 घ्या. M3 पासून सुरुवात करा. मग M3 आणि M3च्या मागे M2, M3, M1च्या जोड्या झाल्यात. मग M3 आणि W1 घ्या. M3, W1 घ्या. त्याच्यानंतर M3 आणि W2 घ्या. ठीक आहे. त्याच्यानंतर आता W1 पासून सुरुवात करू. W1 आणि त्याच्या पुढे W2 कारण W1 आणि मागच्या तिघांच्या जोड्या ऑलरेडी झालेल्या आहेत. तर आता एवढ्या अशा प्रकारे आपण या सगळ्या गोष्टी करू शकतो. आणि इथं आपल्याकडे नंबर ऑफ एस बरोबर किती येईल? 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि 10. नंबर ऑफ एस बरोबर या ठिकाणी इथे मला 10 मिळेल. आता आपण ज्या घटना आपल्याला दिलेल्या आहेत त्या घटना या ठिकाणी आपण बघूयात. त्यातली पहिली घटना तिला आपण घटना ए म्हणू. घटना ए काय आहे? की समितीत कमीत कमी एक स्त्री असावी. काय सांगितलंय? कमीत कमी एक स्त्री. कमीत कमी एक स्त्री असावी. बरोबर. हे काय म्हणतात की बाबा एक तरी स्त्री पाहिजे. ए बरोबर कमीत कमी एक तरी स्त्री पाहिजे. म्हणजे शून्य स्त्री नकोय. एक तरी स्त्री पाहिजे. मग 2 असल्या तरी चालतील. लक्षात घ्या ज्यावेळेस कमीत कमी येतं ना, कमीत कमी एक म्हणजे एकाच्या खाली शून्य स्त्री नकोय. 2 असल्या तरी चालतील. मग काय येईल इथे बघा, कमीत कमी एक स्त्री असावी. इथं एक पण नाही M1, M2 ला नाही चालणार. M1, M3 ला एक पण नाहीये. बघा इथं या ठिकाणी W आहे. इथं W आहे. इथं चालेल. इथं या W नाहीये. इथं W आहे चालेल. इथं W आहे चालेल. इथं W आहे म्हणजे स्त्री आहे चालेल. इथं एक स्त्री, इथं 2 स्त्रिया, 2 स्त्रिया चालतील. कमीत कमी एक म्हटलं की 2 पण चालू शकतात. ओके. मग लिहा M1, W1 बरोबर. M1, W2, M1, W1, M1, W2 त्याच्यानंतर M2, W1, M2, W2 त्याच्यानंतर आपल्याकडे आहे M3, W1, M3, W1 आणि त्याच्यानंतर M3, W2 आणि त्याच्यानंतर आपलं हे W1, W2, W1, W2.
म्हणजे नंबर ऑफ ए जे आहे आपल्याकडे ते किती आलं? नंबर ऑफ ए बरोबर इथं लिहू वाटल्यास तर. नंबर ऑफ ए इथंच लिहा चला. नंबर ऑफ ए बरोबर आपल्याकडे आहे 7. तर अशा प्रकारे आपण हा प्रश्न सोडू शकतो. 7 आलं बघा. 1, 2, 3, 4, 5, 6, 7. तर अशा प्रकारे आपल्याला ही घटना लिहिता येऊ शकते. आता घटना बी. घटना बी म्हणजे दुसरी जी घटना आहे ती आपल्याला काय सांगितली? दुसरी घटना आपल्याला म्हणते, की समितीत 1 पुरुष व 1 स्त्री असावी. 1 पुरुष व 1 स्त्री. 1 पुरुष व 1 स्त्री असावी व 1 स्त्री असावी. 1 पुरुष व 1 स्त्री असावी. ओके. आता या ठिकाणी आपण 1 पुरुष आणि 1 स्त्री या ठिकाणी लिहूयात. बघा, बी बरोबर म्हणजे एक पुरुष आणि एक स्त्री म्हणजे टेन्शनच नको. पुरुषांना पण टेन्शन नाही, स्त्रियांना पण टेन्शन नाही. कोणाचा तरी एक प्रतिनिधी आहे. म्हणजे एम आणि डब्ल्यू दोघं आले पाहिजे. बघा इथं पण एक पुरुष, एक स्त्री आहे. इथे 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 एक पुरुष, एक स्त्री आहे. इथं 2 स्त्रिया नाही चालणार. इथं 2 पुरुष नाही चालणार. इथे 2 पुरुष आहे. इथे 2 पुरुष आहे. एक स्त्री आणि एक पुरुष असलेले या ठिकाणी सगळ्या गोष्टी आपण इथं लिहू. तर पहिलं काय M1 W1 M1 W2 त्याच्यानंतर M2 W1 M2 W2 त्याच्यानंतर M3 W1 आणि M3 W2 म्हणजे नंबर ऑफ बी बरोबर किती आलं? या ठिकाणी 6 आलं झालं. अशा प्रकारे हा प्रश्न आपण सोडवू शकतो. पुढचा मुद्दा आपल्याला इथे एक विचारला तिसरा तो तुम्ही सोडवा, की एकही स्त्री नसावी. मग एकही स्त्री कुठं नाही? 1, 2, 3 या 3 ठिकाणी एक पण स्त्री भेटणार नाही. मग तुम्ही हे 3 उत्तरं तुमच्याकडे इथे येईल. नंबर ऑफ सी बरोबर 3 वगैरे या ठिकाणी येईल. तर अशा प्रकारे मित्रांनो आपण आज संभाव्यता या प्रकरणावर चर्चा केलेली आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण सांख्यिकी प्रकरणावर चर्चा करूयात. नक्कीच आजची व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल, तर आपल्या व्हिडिओला लाईक करा. नवीन असाल तुम्ही आपल्या YouTube चॅनलवर आणि अजूनपर्यंत आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला, तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करून त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून आम्ही अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. आणि मित्रांनो तुम्हाला परीक्षेमध्ये चांगले गुण जर मिळवायचे असतील, तर त्याच्यासाठी प्रश्नपत्रिकांचा सराव खूप महत्त्वाचा आहे. प्रत्येक विषयाच्या तुम्ही 2-3 प्रश्नपत्रिका तरी सोडवल्या पाहिजेत आणि त्या प्रश्नपत्रिका जर तुमच्याकडे नसतील तर काळजी करू नका. तुमच्यासाठी फ्रीमध्ये प्रश्नपत्रिका तुम्हाला मिळतील. व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही फ्रीमध्ये प्रश्नपत्रिका डाउनलोड करू शकता सगळ्या विषयांच्या, सगळ्या वर्षांच्या आणि त्याचबरोबर नोट्स सुद्धा तुम्हाला फ्रीमध्ये मिळतील. नोट्सची लिंक सुद्धा दिलेली आहे. आपला WhatsAppचा ग्रुप आहे. WhatsAppचा ग्रुप जॉइन नसेल केला तर जॉइन करा. WhatsAppची सुद्धा लिंक तुमच्यासोबत मी शेअर केलेली आहे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये इथेच थांबूयात मित्रांनो. बाय सर्वांना. धन्यवाद.